साहेब कळला. अहो जे शिक्षण नोकरी करतात त्यांना सुद्धा बाबासाहेब कळला नाही. त्यांना 20 वर्षानंतर कळला. बाबासाहेब कळले, शिक्षण कळालं. आणि मला सांगा 71, 75, 75च्या नंतर का 25 वर्षात मागाची प्रगती होणार आहे का? वैचारिक होणार आहे का? शैक्षणिक होणार आहे का? आर्थिक होणार आहे का? अजिबात होणार नाही. कोणाचीच होत नाही. त्यांचीही झाली नाही. त्यांची वैचारिक कमतरता आहेच, मी मान्य करतो. शैक्षणिक कमतरता आहे, मान्य करतो. आणि त्यांची आर्थिक कमतरता असल्यामुळे त्यांचा वापर करतात, हेही मी मान्य करतो. परंतु 100% एक रोष आहे, यात तुम्ही सुद्धा कमी पडलेले आहेत. बरं, सांगली आमचे मोठे भाऊ, मांग महारे सख्खे भाऊ, नक्की सख्खे भाऊ, समाजाचं नाव कुठं येत नाही. समाज हुशार भाऊ, चाणक्य नीती असलेला भाऊ. बरं, ते आहे तो उमरे साहेब, त्यांना वाईट वाटत नाही बिलकुल. चाणक्य नीती असलेला भाऊ तो कुठं दिसत नाही. ते काय म्हणतात आमच्याजवळ पैसे सगळे, कुठं दिसत नाही. माग तुमच्या पाठ लावून नाही. बरं, मला सांगायचं, हा सच्चा बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे पंजाबराव. चळवळीतला आहे. खंदारे साहेब आमची नऊची सर्व कर्मचारी संघटना आहे, त्यांना सुद्धा आम्ही काही समर्थन करत असत. जातीसाठी माती खावं लागते. जातीचा उद्धार करण्याचं आपल्यावर दिलेलं दायित्व हे बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. जर जात सोडली तर काही नाही. आणि मागाने प्रयत्न केले असं का म्हणता तुम्ही? मागाने प्रयत्न केले, बरेच मार्ग बोलता झाले, त्याची काय अवस्था झाली? काय अवस्था झाली? हे तुमची हार आहे. त्या बाबासाहेबांनी तुम्हाला जो जन्म दिला, तुम्ही तर आमच्या वाट वाटला ना. मी जाहीर भाषणात बोलतो, अरे मागावर तुम्ही जर तेव्हा जर 1956 बौद्ध झालो असतो आपण, तर आपल्यावर अशी तांगती तलवार नसती. इकडे गेलं ते हिंदू पण काही नाही. बौद्ध मी म्हणतात की तुम्ही प्राणी जायचं कुठं? आमचं अस्तित्व आहे का नाही? आम्ही पण शंकरे साहेब, आम्ही पण त्या कोरेगावच्या याच्यात मागणी होते. तिच्यातले सगळ्यात घाबरायचे इतिहास आहे साहेब, खरी गोष्ट आहे. उन्ही समाधी त्यांच्यात ती रग होती. आजही जर मागावून सुविधा मागाच्या पोटच्या म्हणतात, याला कारण आहे साहेब, त्यांच्यात ती ताकद होती, ती रग होती. पण यात माझा बौद्ध बांधव मी मित्र कुणाल भाई आहे, आमचे बऱ्याच संघटने कार्यकर्ते, वानखेडे सर हे कमी पडले. हे बाबासाहेब सांगण्यात मागवाड्यापर्यंत गेले नाही. आता माझ्यासारखा तरुण बाबासाहेब माझ्या वडिलांच्या पुण्याने त्यांनी मला शिकवलं, किंवा मी बोलतो मुलाच्या सणासत नाही. आमचे घेवाणे आम्ही एका ताटात जेवणारे, एका तुमच्या त्याच्या पुण्याईला आम्ही शिकलो. आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं. आम्ही तिघही भाऊ शिक्षक आहे. आम्ही बाबासाहेब सांगतो कुठेही. बाबासाहेब ते तुम्ही सांगितलं नाही. जर ते बाबासाहेब मागायला कळले असेल ना, यांची चालच नाही, हे बीजेपी आणि आरएसएस यांचं षडयंत्र हे मान्य करतो ना आम्ही. आम्हालाही समजत नाही त्या गोष्टी. यांचं षडयंत्र आहेच ना. आपलं त्यांना आपल्याला एका ठिकाणी येऊ द्यायचं नाही, आपल्यामध्ये भांडण लावायचं, त्यांची पोळी त्यांनी भाजून घ्यायची. पण तुमचा जो मोठ्या भावाचा दर्जा आहे, तुम्ही त्याला समानता द्यायला पाहिजे होती. त्याला तिथं तुम्ही न्याय द्यायला जर असता तर माग बाजूला गेला नसता. कुठंतरी मोठ्या थोडा झोपतो माप दिलं नसल्यामुळं हे आंदोलन ह्या सर पोटासाठी सगळ्यांना करावं लागतं. मला सांगा साहेब, आज जी प्रगती बौद्ध बांधवाची ती तुलनात्मक मला खरं सांगा मातंग बांधवाची आहे का? त्याला कारण कोण आहे? तो स्वतःच आहे. तो स्वतः जरी असला, पण जो त्याचा मोठा भाऊ मार्गदर्शक होता, त्यानं जर त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं असतं, तो त्याच्या पाठीमाग गेला असता ना. गेला असता की नाही सांगा तुम्ही? हे जर चांगलं मार्गदर्शन मागाच्या पोरान केलं असतं, तो शिकला असतं, त्याचं मस्तिष्क सुधारलं असतं, तर कोणा कोण झुकला नसतं साहेब. विरोध करायला ताकद लागते साहेब, वैचारिक ताकद लागते, आर्थिक ताकद लागते. ती आज बाबासाहेबांमुळे आमच्याकडे आहे. आणि आम्ही कोणाही बापाला घेत नाही, हे उघडपणे सांगतो. महान जरी असलो तरी बाबासाहेबाचं नाव जर म्हटलं तर पुढे पहिला राहील पंजाबराव. आणि याच्यासोबत 100 उभे राहतील. ते बी सांगतो समाजाच्या वतीनं. हे आरक्षण वगैरे ह्या ज्या गोष्टी उपवर्गीकरणात चालल्या, या राजकीय असतील काय असतील, याच्या पलीकडचा माणूस आहे मी. आपण वैचारिक यानं चालायचं. अरे मी तर म्हणतो, अरे ते 13% आपल्या बाबांना आपल्याला दिले ते. हो, मला काय म्हणायचं, तिथं मागाचं पाहिलं, समाराचं पाहिलं, बौद्धाचं पाहिलं का, आणखी कोणाचं टकलवार कोणाचं पाहिलं का? 13% मागाने घ्या, 13ही घ्या. अभ्यास करा, अभ्यास करा, रात्रीचा दिवस करा, रात्रीचा दिवस करा. 13% घ्या. मला हा विषय थोडा माझ्या अजून 100% पटलेलाच नाही की बुवा हे वर्गीकरण वगैरे. फक्त काय होतंय, हिच्यात एक जी पॉलिसी होती की नाही, कुठं जो दुरावा बघितला, तो कधी कधी याद्या कॅन्सल केल्या जातो साहेब. जर तिच्यात मागायचे नाव जर जास्त असले
जर वर जर एखादा प्रशासक जर आपला असला तर तो एवढी निष्ठ प्रवृत्ती करतो, तो बाबासाहेबाचा विचारच नसतो, तो खरा बौद्ध बी नसतो. बरोबर. तो याद्या मागायचे नाव पाहून याद्या कॅन्सल करता तुम्ही. मग मला सांगा, ज्याचं त्याला हक्काचं लागेल ना, बरोबर. मग त्याच्याकरता ही मागणी आहे साहेब. बरं. कोणाच्या विरोधात नाही, बरं. कोणाच्या याच्यात नाही, ते राजकीय वगैरे असेल त्या गोष्टी वेगळ्या, पण ही मागणी अस्तित्वासाठी आहे. की त्याच्या, कारण जेवढं ठरलेलं आहे ते तेवढं भेटेल ना त्याला. बरं. 3% असेल, 2% असेल, काय जे असेल तेवढं हक्काचं भेटेल ना त्याला. बरं. जे बाबासाहेबांना दिलेलं आहे ते भेटेल त्याला. जर नाही भेटलं 13% त्याच्या बापाचंच आहे, 13% बी मातंगाचंच आहे. म्हणजे इकडं नाही जमलं तर आहेच, तिकडं नाही जमलं तरी आहेच. 13% दिलेले आहे साहेब. तेच ना मग आहेच ना ऑलरेडी. ऍक्च्युली 13% दिलेले आहे साहेब. हे काही तुमची कोणाची पुण्याई नाही, नाही, बिलकुल. हे बाबासाहेबाची आणि आमची बी पुण्याई हो, आहे, नक्की. वाडवडिलांची. नाही, तुमचं अनटचेबिलिटीची ही पुण्याई Yes, आहे. yes. तुम्ही त्या होम जिनियस मध्ये जे आहे त्याच्यामध्ये मोडलात म्हणून ते आहे, तो काय भाग नाही. बघा, हा. कोणी असं मानून घेण्याचं कारण हो. नाही की बाबासाहेबाच्या सवलती खाताना असं करता. काय? हा खूप कमी प्रकारचा आहे. नाही, विचार हा खालच्या प्रकारचा हो, आहे. अतिशय. त्यांना जर बाबासाहेब कळला तो रस्त्यावरच उतरणार साहेब, बिलकुल, क्या बात. रस्त्यावरच उतरणार. नक्की. त्याला तुम्ही विरोध करू नका, त्या भावासारखं वागवा ना. बहुत अच्छा. जी. मला काय म्हणायचं, त्याला भावासारखं वागवा. नाव सांगायला का तुमचं? त्याला जर तुम्ही तुझा भाव दाखवला, जी जी. त्याला तुझा भाव दाखवला, तो काय म्हणा, बाबा त्याचं आपलं पटत नाही. हो. सख्खे भावाशी बोलत नाही हो साहेब. बोलत नाही. जी. मग ही जात तर वेगळी, सगळ्या गोष्टी वेगळ्याच होय, होय. आहेत. अहो, आपल्यात बी आंदोलन सोमसन भानगडी आहेत नक्की ना, नक्की नक्की. आहेत का नाही? बिलकुल. मागात जशा 12 जाती त्या तुमच्यात बी आहेत ना, तुमच्यात बी मिळ नाही अजून. नाही, खरं आहे का मला सांगा साहेब. बिलकुल. वा, अरे, मला महत्वाच्या विषयावर बोलताय. जी. नाही साहेब, खरं ती करू. मला एक मुलगी आहे, माझी मुलगी NIT दिल्लीला आहे साहेब. हो. उद्या जर तिने एखादा काही चॉईस केलं तर मी त्याला समर्थन आहे माझं. बाबासाहेबांचा जाती अंताचा लढा हा महत्वाचा उद्देश होता. मी घेईल तो माझ्या खांद्यावर पाहिला. क्या बात आहे. वा. चलन देऊन सांगतो जी. सर, विषय असा झाला पाहिजे, तेव्हा ह्या समूळ जाती नष्ट होतील. आणि आपलेपणाची भावना जोपर्यंत आपल्यात निर्माण होणार नाही तोपर्यंत मी यांच्या सोबत जाणार नाही. नक्की. तुम्ही जर खिशात दगड घेऊन वागसाल तर मी बी काही ना काही बुलेट ठेवीनच नाही एखादं थोडसं जवळ. चला, नाव सांगा. हा, मी पंजाबराव बापराव निकाळजे. जी. सर, खरं तर बंधुजन हो, आपण पाहताय लॉलबुद्धा टेलिव्हिजनचा आणि निकाळजे सरांनी म्हणजे कधी कधी